नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द्वितीय घटक चाचणी इयत्ता 9वी विषय गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका 2025-26 म्हणजे चालू वर्षाची. वाचू शकता तुम्ही, गुण दिलेले आहेत तुम्हाला. 20 वेळ आहे, 1 तास. पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. याआधी आपण सर्व विषयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2 सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका, इतिहास, भूगोल देखील बघितलेले आहेत. तर तुम्ही चॅनलवरती जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक मिळेल, सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका त्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो, अगदी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर याचं PDF पाहिजे असेल तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचे व्हिडिओच्या लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा. आता प्रश्न एक वाचू शकता, ज्यामध्ये MCQचे प्रश्न आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. आता अचूक पर्याय निवडायचा आहे, ज्यामध्ये पहिला मध्ये म्हटलेला आहे तुम्हाला समंतरभुज चौकोन PQRS मध्ये जर अँगल Q = 50 तर ZP = व्हॉट. मध्ये तुम्हाला 40 डिग्री, मध्ये तुम्हाला 130 डिग्री, मध्ये तुम्हाला 90 डिग्री आणि मध्ये तुम्हाला 100 दिलेलं आहे. त्यानंतर आहे एकाच प्रतलातील समान केंद्र परंतु भिन्न त्रिज्या असलेल्या वर्तुळांना टिंबटिंब वर्तुळे म्हणतात. 4 पर्याय दिले आहेत. त्यामध्ये तो एकरूप आहे, मध्ये एककेंद्री आहे, मध्ये एका बिंदूत छेदणारी, मध्ये आहे 2 बिंदूत छेदणारी. त्यानंतर आहे तिसरा, एका वर्तुळाची त्रिज्या जर 3.5 सेमी असेल तर व्यास टिंबटिंब. 4 पर्याय दिले आहेत. मध्ये तुम्हाला 3.5 सेमी आहे, मध्ये तुम्हाला 7 सेमी आहे, मध्ये तुम्हाला 8 सेमी आहे, मध्ये तुम्हाला 6 सेमी आहे. त्यानंतर चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, टिंबटिंब हा वर्तुळाची सगळ्यात मोठा जीवा असते. तर मध्ये त्रिज्या आहे, मध्ये जीवा आहे, मध्ये बाजू आहे, व्यास आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, समभुज चौकोनाचे सम्मुख कोन जर 2x डिग्री आणि 3x - 40 डिग्री आहेत तर ची किंमत टिंबटिंब असेल. 4 पर्याय दिले आहेत. मध्ये 100 आहे, मध्ये 80 डिग्री आहे, मध्ये 160 डिग्री आहे, मध्ये 40 डिग्री आहे. आन्सर फाइंड करायचे. त्यानंतर खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर यासाठी तुम्हाला 2 मार्क्स आहेत. एकतर तुम्ही हा उपप्रश्न सोडवू शकता, ओके, ह्या डायग्रामवरची रिलेटेड हा क्वेश्चन सोडवू शकता, किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चौकोन PQRS मध्ये लगतच्या बाजूंची जोडी तुम्हाला लिहायची आहेत. ओके, तो बघू शकता, हा तुम्हाला दिलेला आहे चौकोन आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. लगतच्या कोणांच्या जोड्या वगैरे तुम्हाला लिहायच्या आहेत अशा पद्धतीने. तर जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 2 मध्ये म्हटलेला आहे, पुढीलपैकी कोणतीही 2 उपप्रश्न सोडवा. 2 उपप्रश्न सोडवायचे आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला समांतरभुज ABCD मध्ये अँगल ADC = 70 डिग्री, बाजू AD बरोबर 15 सेमी, अँगल BAD बरोबर किती व बाजू BC काढा. अशा पद्धतीने याचं प्रश्न दिला, उत्तर लिहायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आकृतीमध्ये अँगल ABC च्या बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे अनुक्रमे बिंदू XYZ हे मध्यबिंदू आहेत. AB बरोबर 5 सेमी, AC बरोबर 9 सेमी व BC बरोबर 11 सेमी. तर XYZ XZ ची लांबी काढा. तर बघू शकता तुम्ही, असा प्रश्न दिला आहे. त्यानंतर आहे वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेमी असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे, तर जीवाची लांबी काढा. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता एक उपप्रश्न सोडवा. एक उपप्रश्न सोडवायचा आहे, चौकोन ABCD या काटकोन चौकोनात आयतात अँगल ABC या काटकोन त्रिकोणात AB बरोबर 7 सेमी, BC बरोबर किती. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. तर बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला कृती दिलेली आहे, ती तुम्हाला सोडवायची आहे. त्यानंतर दुसरा आहे, केंद्र असलेल्या वर्तुळात त्रिज्या 5 सेमी, जीवेचे लांबी 8 सेमी आहे, तर जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. त्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता ही कृती तुम्हाला पूर्ण करायची आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ही सोडवू शकता. ओके, जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. प्रश्न 3 मध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला कोणती 2 उपप्रश्न सोडवा. आता कोणती 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, ज्यामध्ये पहिल्यामध्ये आहे अँगल PQR असा काढा की अँगल P बरोबर 70 डिग्री, अँगल R बरोबर 50 डिग्री, अँगल PR बरोबर 7.3 सेमी या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा. तुम्ही पुन्हा एकदा क्वेश्चन रीड करतोय. ट्रायंगल PQR असा काढा की अँगल P बरोबर 70 डिग्री, अँगल R बरोबर 50 डिग्री, PR बरोबर 7.30 सेमी या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा. त्यानंतर दुसरा आहे अँगल XYZ असा काढा की XY बरोबर 6.7 सेमी, YZ बरोबर 5.8 सेमी, XZ बरोबर 6.9 सेमी या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा. त्यानंतर आहे तिसरा, चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी आहे, तर चौरसाची बाजू काढा. चौथा आहे, समांतरभुज चौकोनाच्या 2 लगतच्या बाजूंचे गुणोत्तर 3:4 आहे, जर त्याची
जर त्याची परिमिती 112 सेमी असेल तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही तुमची द्वितीय घटक चाचणी इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित 2ची प्रश्नपत्रिका होती. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेचं PDF लागत असेल तर मास्टर वैभव हिरे ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, मॅथ, सायन्स सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील. त्यासोबत तुमची वार्षिक परीक्षा ॲन्युअल एक्झामच्या ही क्वेश्चन पेपर्स ॲपमध्ये आम्ही लवकरच अपलोड करणार आहोत. त्यामुळे तुम्ही ॲपला डाउनलोड करून ठेवा, लॉग इन करा. त्यामध्ये तुम्हाला पेड PDFs मिळतात. यूट्यूबवरती तुम्हाला फ्री बघायला मिळतात. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना तुमच्या द्वितीय घटक चाचणी शुभेच्छा. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर.